हॅलो डिअर फ्रेंड्स, ऑफिसमध्ये काम करत असताना आपल्याला कम्युनिकेशन फार महत्वाचं असतं आणि हे कम्युनिकेशन जर इंग्लिशमध्ये आपल्याला करता येत असेल ना तर ते तर सगळ्यात चांगलं, बरोबर आहे. परंतु अनेक जणांना ऑफिसमध्ये कम्युनिकेशन कसं करायचं, कोणत्या प्रकारची वाक्य बोलायचं ते माहीत नसतात. तर त्यासाठी तुमची ती गरज ओळखून मित्रो, मी आज तुम्हाला ऑफिसमध्ये वापरली जाणारी अतिशय महत्वाची वाक्य या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही जाऊ नका, स्किप करू नका. प्रत्येक सेंटेन्स फार महत्वाचा आहे. ओके, तर मग सुरू करूया मित्रो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती वाक्य पाहणार आहोत? खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून 50 वाक्य सांगणार आहे. यासाठी हा आजचा पार्ट आहे, फर्स्ट पार्ट आहे. मी याच्यासाठी सेकंड पार्ट मध्ये नेक्स्ट 50 वाक्य सांगणार आहे. जर नेक्स्ट 50 वाक्य जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये यस फक्त लिहायचं आहे. जर तुम्ही यस लिहिलं तर मी नेक्स्ट पण पार्ट याच्यावर काढणार आहे. तर मग बघूया की अशी कोणती महत्वाची 50 वाक्य आहेत की जी वाक्य आपल्याला ऑफिसमध्ये बोलावी लागतात. तर लेट स्टार्ट. बघूया कोणती आहेत. ओके, दीज आर द सेंटेन्सेस व्हिच वी हॅव टू स्पीक ऍट द ऑफिस. ओके, तर पहिली जी 5 वाक्य आहेत ना ती आहेत की जी आपण डेली ऑफिसमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी वापरत असतो. पहिलं जे वाक्य आहे ना मित्रो, मी ऑफिसला आलो आहे. तर हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? तर लक्षपूर्वक ऐका. मी जशी वाक्य बोलतो ना तुम्ही तशी प्रॅक्टिस करा, मी तुम्हाला ती वाक्य सविस्तर सांगता येतील. तर पहिलं जे वाक्य आहे, मी ऑफिसला आलो आहे, तर मग काय होईल? आय हॅव कम टू ऑफिस. ओके, आय हॅव कम टू द ऑफिस अशा पद्धतीने म्हणायचं. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी ऑफिसला पोहोचलो आहे. तर मग नेक्स्ट सेंटेन्स आपली डी टेक्निक तुम्हाला माहित आहे. डी टेक्निकचा वापर करून तुम्ही सांगू शकता, आय हॅव रीच्ड द ऑफिस. नेक्स्ट सेंटेन्स, आय हॅव रीच्ड द ऑफिस. तिसरं वाक्य आहे की जे फार महत्वाचं सेंटेन्स आहे, मी उशीर येणार आहे. मी उशिरा येणार आहे. हे तर वाक्य कसं होईल? आय विल कम लेट. आय विल कम लेट किंवा आय विल बी लेट असं पण होईल. आय विल बी लेट. चौथ्या नंबरचं वाक्य आहे, मी लवकर निघणार आहे. मी लवकर निघणार आहे. तर कसं होईल? आय विल लिव्ह अर्ली. आय विल लिव्ह अर्ली. ओके, आणि आज मी सुट्टीवर आहे. तर हे सेंटेन्स कसं होईल? आज मी सुट्टीवर आहे. तर आय एम ऑन द लिव्ह टुडे. आय एम ऑन लिव्ह टुडे. ओके, तर हे मोस्ट इम्पॉर्टंट 5 वाक्य आहेत जसे आपल्याला रेग्युलर कम्युनिकेशन साठी आवश्यक असतात. अजून 5 वाक्य आपण बघूया. दीज आर द नेक्स्ट 5 सेंटेन्सेस. मला आज सुट्टी हवी आहे. तर हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये त्याला पण आपण डी टेक्निक वापरायची. तर आय नीड, लक्षात, हवी म्हणजे नीड. आय नीड लिव्ह टुडे. बघा, आय नीड लिव्ह टुडे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वांट पण वापरता येईल, पण वांट थोडस रफ वाटतं म्हणून वांटच्या ऐवजी नीड वापरू शकता. आय नीड लिव्ह टुडे. ओके, मी आज कामावर आहे. तर इथं डी टेक्निक वापरा. आय एम ऍट द वर्क टुडे. आय एम ऍट द वर्क टुडे. मी बाहेर गेलो होतो. तर हे कसं होईल? आय हॅड गॉन आउट. आय हॅड गॉन आउट. मी मीटिंग मध्ये आहे. आय एम इन अ मीटिंग. लक्षात येते डी टेक्निक. आय एम इन अ मीटिंग. मी लगेच येतो. आय एम कमिंग नाऊ. मी लगेच येतो. आय एम कमिंग नाऊ. हे झाले 10 वाक्य जे आपल्याला डेली कम्युनिकेशन साठी लागतात. आता आपण जेव्हा कामाबद्दल ऑफिसमध्ये बोलत असतो ना, कलिग सोबत किंवा बॉस सोबत, तर त्यासाठी मी तुम्हाला 10 वाक्य देतोय. हे 10 वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. ओके, हे काम पूर्ण झाले आहे. ओके, तर मग हे वाक्य कसं होईल? दिस वर्क इज कम्प्लिटेड. पॅसिव्ह असल्यामुळे इज कम्प्लिटेड असं होईल. दिस वर्क इज कम्प्लिटेड. हे काम सुरू आहे. दिस वर्क इज इन प्रोग्रेस. लिसन, दिस वर्क इज इन प्रोग्रेस. ओके, हे काम आज पूर्ण होईल. तर हे कसं होईल? दिस, ओके, दिस वर्क विल
completed. Okay, this work will be completed today. This work will be completed today. मी हे काम करतो. हे वाक्य कसं होईल? मी हे काम करतो. I do this work. मी हे काम करतो. I do this work. मी हे काम उद्या करतो. I will do this work tomorrow. I will do this work tomorrow. हे 5 पहिले बघूया. नेक्स्ट 5 आता बघूया आपण. मला हे काम दिले आहे. पॅसिव्ह व्हॉइस आहे. This work is given to me. This work is given to me. मला हे काम समजले आहे. ओके. I have understood this work. I have understood this work. ही टेक्निक. ओके. किंवा I have got this work पण तुम्हाला म्हणता येईल. मला हे काम अजून समजले नाही. I don't understand this work. I don't understand this work. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. हे काम महत्वाचं आहे. This work is very important. हे काम तातडीचे आहे. This work is urgent. This work is urgent. हे झालं ऑफिस मधल्या कामाबद्दलची वाक्य. आता आपण बघूया बॉसशी बोलताना आपल्याला कोणती वाक्य बोलावी लागतात ऑफिसमध्ये. तर बघूया, ही पण 10 वाक्य असणार आहेत. ओके, मी परत सांगतो, जर तुम्हाला अजून पुढची वाक्य पाहिजे असेल तर तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये येस करायचे. येस तुम्ही लिहायचे. आणि जर व्हिडिओ आवडला, आपली वाक्य आवडली तर प्लीज लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्राईब केलं तर अजून तुम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळतील. बॉसशी बोलताना कशा प्रकारचे वाक्य वापरायचे? सर, मी काम पूर्ण केले आहे. मग काय होईल? सर, आय हॅव कम्प्लिटेड द वर्क. ओके. सर, थोडा वेळ हवा आहे. तर हे वाक्य कसं होईल? सर, आय नीड सम टाइम. आय नीड सम टाइम. सर, मीटिंग कधी आहे? सर, व्हेन इज द मीटिंग? व्हेन इज द मीटिंग? सर, बरोबर आहे का? सर, इज दिस करेक्ट? सर, इज दिस करेक्ट? सर, मी हे करतो. सर, आय विल डू दिस. सर, आय विल डू दिस. ओके. अजून यातले 5 इम्पॉर्टंट वाक्य बघूया आपण. बॉसशी कसे बोलायचे. सर, मला मदत हवी आहे. तर हे वाक्य, सर, आय नीड हेल्प. सर, आय नीड हेल्प. सर, मला सूचना द्या. तर हे वाक्य, सर, गिव्ह मी सजेशन्स. गिव्ह मी सजेशन्स. सर, हे कसे करायचे? सर, हाऊ टू डू धिस. हाऊ टू डू धिस और हाऊ शुड आय डू धिस पण तुम्ही म्हणू शकता. सर, मी चूक केली आहे. सर, आय हॅव मेड द मिस्टेक. ओके. आय हॅव मेड अ मिस्टेक पण म्हणू शकता. सर, मी दुरुस्त करतो. सर, आय विल करेक्ट इट. सर, आय विल करेक्ट इट. ओके. नेक्स्ट बघूया. आता हे झाले 30. नेक्स्ट बघूया आपण, जेव्हा कलिग्स असतात ऑफिस मधले, त्या कलिग सोबत आपण कसं बोलणार. तर ते 10 सेंटेन्सेस मी तुम्हाला आता सांगणार आहे. कृपया मला मदत करा. सिंपल आहे. प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. तुम्ही हे पाहाल का? तुम्ही हे पाहाल का? विल यू चेक दिस और विल यू लुक दिस? विल यू लुक दिस और विल यू चेक दिस? मला फाईल द्या. गिव्ह मी फाईल और गिव्ह मी द फाईल. ओके. हे काम तुमचे आहे का? इज दिस युअर वर्क? इज दिस युअर वर्क? ओके. हे आपण मिळून करूया. ओके. हे आपण मिळून करूया. लेट्स वाक्य होईल. आपण लेट्स डू दिस टुगेदर. लेट्स मिळून मिळून म्हणजे टुगेदर. लेट्स डू दिस टुगेदर. हे झाले सहकार्याशी 5. अजून 5 वाक्य बघूया. मला तुमचा सल्ला हवा आहे. आय नीड युअर ऍडवाइस. आय नीड युअर ऍडवाइस. हे योग्य आहे का? इज दिस करेक्ट? हे योग्य आहे का? इज दिस करेक्ट? ओके. मला थोडा वेळ द्या. तर काय होईल मग हे? गिव्ह मी सम टाइम. गिव्ह मी सम टाइम. नेक्स्ट सेंटेन्स. धन्यवाद. तर हे सगळ्यांना माहित आहे. थँक्यू. काही अडचण नाही. नो प्रॉब्लेम. काही अडचण नाही. नो प्रॉब्लेम. आता आपण नेक्स्ट लास्ट 50 बघूया. जेव्हा आपण मीटिंग मध्ये बोलत असतो, मीटिंग मध्ये बोलत असताना आपल्याला कोणत्या प्रकारची वाक्य पाहिजे? तर हे 10 वाक्य आपल्याला
वापरायचे आहेत. तर मीटिंग सुरू करूया. तर कसं होईल? लेट्स स्टार्ट द मीटिंग. लेट्स स्टार्ट द मीटिंग. ओके, मीटिंग संपली आहे